परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, आता बीकॉम 4 सेमला स्टॅटिस्टिक कोरिलेशन, कोणतं कोरिलेशन एकदम मोस्ट आयएमपी आहे, मोस्ट आयएमपी आहे। क्वेश्चन क्रमांक 5, क्वेश्चन क्रमांक किती 5 तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही क्वेश्चन क्रमांक 5 मध्ये बघू शकता की कोरिलेशन दिलेलं असेल, काल पर्सन मेथड असेल। कोणती मेथड असेल? काल पर्सन मेथड। Find out the काल पर्सन coefficient of correlation from the following data husband and wife, husband and काय दिलेलं आपल्याला wife। तर पेपर मध्ये गणित या स्टेप मध्ये येऊ शकते किंवा मग उभ्यामध्ये सुद्धा येऊ शकते, ज्या या स्टेप मध्ये दिलेलं असेल। आता मी सुद्धा ड्रॉ केलेला आहे सध्याच्या परिस्थितीत। तर बघा, एज ऑफ हजबंड दिलेला आहे आणि एज ऑफ वाईफ दिलेला आहे 30, 32, 34, 35, 36। तर या संख्यांमध्ये आणि 22, 25, 20, तर या संख्यामध्ये कोरिलेशन मध्ये कधीही तुम्हाला एक्स आणि वाय पण हजबंड दिलेला असेल तर त्याला पहिल्या जो व्यक्ती असेल त्याला हजबंड असेल तर त्याला एक्स समजायचं आणि नंतर वाईफला वाय समजायचं। तर आपल्याला असं लिहून दाखवावं लागते, सपोज एज ऑफ हजबंड इज अ स्टँड फॉर एक्स। काय लिहावं लागते? सपोज म्हणजे समजा एज ऑफ अ हजबंड इज अ स्टँड फॉर एक्स आणि अँड एज ऑफ वाईफ इज अ स्टँड फॉर वाय। म्हणजे आपण वाईफला काय समजलेलं आहे? वाय समजला आणि हजबंडला काय समजलं? एक्स। एक्स ही संख्या आणि वाय संख्या मी उभ्यामध्ये लिहिलेली आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये, बघू शकता तुम्ही कशामध्ये लिहिलं आहे? उभ्यामध्ये। तर या संख्यांमध्ये सगळ्यात स्मॉल असलेली संख्या तुम्ही चॉईस करता। कोणती संख्या चॉईस करता? सगळ्यात स्मॉल असलेली संख्या चॉईस करायची, ज्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला मेन, मीडियन आणि मोड शिकवलेला आहे। आणि वाय या सिरीज मध्ये सुद्धा सगळ्यात स्मॉल असलेली संख्या चॉईस करायची। सगळ्यात कोणती संख्या चॉईस करायची आहे तुम्हाला? स्मॉल संख्या। कोणती? स्मॉल संख्या। तर बघा, आता मी माझ्या पद्धतीने मी तुम्हाला हे सांगत आहे की बाबा मी मायनस मध्ये यासाठी दाखवतोय की विद्यार्थ्यांनी कधी मायनस मध्ये संख्या निवडली असेल किंवा बाकीच्या काही विद्यार्थ्यांचा मला कमेंट्स मध्ये दिलेलं होतं की बा सर मायनस मध्ये अगर चॉईस संख्या मोठी संख्या चॉईस केली तरी आन्सर सेम येते का? तर हो विद्यार्थी मित्रांनो, सेम येते। तर पहा, आता मी मोठी संख्या चॉईस करत आहे आता, म्हणजे ती म्हणजे 35। कोणती संख्या चॉईस करत आहे? 35। तर मी कोणतीही संख्या चॉईस करा, आन्सर एकच येणार आहे, आन्सर चेंज येणार नाही। मग आता तुम्हाला 30 मधून 35 गेले म्हणजे लहान संख्यामधून मोठी संख्या मायनस होत नसते, तर ते मायनस मध्ये 5 येत असते। किती येत असतात? मायनस मध्ये 5। 32 मधून 35 मायनस करायचे म्हणजे या 32 मधून ही संख्या डीएक्स काय काढायचं तुम्हाला? डीएक्स, त्याची संख्या काय करायची? ती मायनस करायची, ती येणार आहे तुमची 3। आणि त्यानंतर 34 मधून ही 35 मायनस करायची, 1 राहतात। 35 मधून 35 गेले 0 राहतात। आता 37 मधून 35 गेले तर 2 राहतील। 38 मधून 35 मायनस केले तर 3 राहतील। त्यानंतर 40 मधून 35 मायनस करायचे आहे तुम्हाला, ते 35 ना 5 येणार आहेत, म्हणजे 40 मधून 35 गेले तर 5 राहतात। 42 मधून 35 मायनस करा, 7 येणार आणि 44 मधून 35 मायनस करा, 9 येणार आहेत। बरोबर, पाहून घ्या, कॅल्सीवरती करून घ्यायचा। आणि डीएक्स स्क्वेअर आता आपल्याला काढायचा आहे, त्याचा डीएक्स स्क्वेअर काय काढायचा? डीएक्स स्क्वेअर। मग स्क्वेअर काढण्यासाठी त्या संख्येचा अगर स्क्वेअरला मल्टिप्लिकेशन 5चं मल्टिप्लिकेशन केलेलं असेल तर मायनस मायनस प्लस होणार। 5 × 5 म्हणजे मायनस मायनस प्लस, 5 × 5 म्हणजे बघा 5 मायनस × 5 म्हणजे मायनस मायनस प्लस झाले 25 येतील, त्याचा स्क्वेअर काढायचा आहे। म्हणून इथं 25, 3चा स्क्वेअर आहे 9, 1चा 0चा 0, 2चा येतो 4, 3चा पुन्हा येणार 9, 5चा येणार 25, 7चा येणार आहे 49 आणि 9चा येणार आहे 81। या स्टेप मध्ये तुम्हाला हे गणित करायचं आहे। बघा, आता त्यानंतर आपला फॉर्म्युला सुद्धा बाकी अजून। तर त्यानंतर वाय सिरीज, आता हजबंड झालेली आहे, आता वाय सिरीज काढायची। काय कोणती सिरीज काढायची? वाय सिरीज। मी इथं 35 चॉईस केली होती, आता इथं आपल्याला करायचे 28। त्याच लाईन मध्ये आपण करणार आहोत, 35च्याच लाईन मध्ये 28 करणार आहे, म्हणजे आपले मायनस प्लस खालीवरती होणार नाही। हे मायनस मध्ये आलेल्या संख्या आहेत, ते प्लसच होतात, नंतर काहीच टेन्शन घ्यायचं नाही। 22 मधून 28 मायनस करायचे तुम्हाला -6। 25 मधून 28 मायनस करायचे, मायनस किती राहतात? 3। 27 मधून -1, त्यानंतर 28 मधून 0,
है ना. 29 मधून 28 गेले, 1 राहिले, 30 मधून 22 राहतील, 31 मधून 28 मायनस करायचे तुम्हाला 3 येणार आहे, आणि 32 मधून म्हणजे 4, 33 हे 5 आहे बरोबर. हा, म्हणजे असं काही जरुरी नाही आहे विद्यार्थी मित्रांनो की 1 2 3 4 5 येणार आहे. ही संख्यामधून आपण dx काय केलेला आहे मायनस, या y मधून ही संख्या काय केलेली आहे मायनस. जी संख्या तुम्ही चॉईस केलेली असेल, काय केलेली असेल, चॉईस केलेली असेल, ते संख्या मायनस करायची आहे तुम्हाला. आता dy काढायचा आपल्याला, म्हणजे dy काढण्यासाठी स्क्वेअर काढायचा आहे. 6 6 चा 36, 3 3 चा 9, 1 चा 1 0, 1 2 2 चा 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25. आता dx dy काढायचा. काय काढायचं तुम्हाला, dx dy, dx dy. हा dx dy कशासाठी, तो फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला दिलेला आहे. dx dy काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागते विद्यार्थी मित्रांनो, या dx नी या dy ला मल्टिप्लिकेशन करायचं. कशाला, या dx नी, बघा खाली दाखवतो मी, dx नी dy ला मल्टिप्लिकेशन. dx नी dy ला मल्टिप्लिकेशन म्हणजे ज्या संख्या तुम्ही चॉईस केलेल्या असेल त्या संख्यांचं मल्टिप्लिकेशन दाखवायचं असते. या संख्या काय केलेल्या असते तुम्ही चॉईस, त्या संख्येचं काय दाखवायचं असते तुम्हाला मल्टिप्लिकेशन. हा, त्या संख्येचं काय दाखवायचं असते आपल्याला मल्टिप्लिकेशन दाखवायचं असते. हा, मग बघा मायनस मायनस आहेत, हे निघून जाणार. मल्टिप्लिकेशन झाल्यावर मायनस मायनस प्लस होऊन जातात. 5 6 चा 30, 3 3 चा 9, मायनस मायनस 1 1 चा 1, 0 0 चा 0, 2 1 चा किती होतो, 2 1 चा 2, 3 4 चा 3 आहे ना, सॉरी चुकलं. 4 चा नाही, 3 2 चा, इथं 3 3 चा 9 झाला 1, 3 2 चा 6, त्यानंतर 5 3 चा, dy ला मल्टिप्लिकेशन 5 3 चा 15, 7 4 चा 28, 9 5 चा 45. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे नंबर ऑफ ॲटम्स किती आहे, n इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9, किती आहे 9 आहेत ना. हा, त्यानंतर आता तुम्हाला यांची करायची ऍडिशनल. काय करायचे तुम्हाला त्यांची ऍडिशनल करायची. पहिले प्लसच्या ज्या संख्या असतील त्यांची ऍडिशनल करून घ्यायची. कशाची, प्लसच्या आहे ना. 9 + 7 किती होता, 16 16 5 21 21 22 23 24 25 26, म्हणजे ही संख्या आलेली आहे मोठी. त्या स्मॉल आहेत 5 + 9, -9, हे मायनस आहेत आहे ना. तुम्हाला मायनसच करायचं आणि संख्या मायनसच आहे. 26 मधून तुम्हाला हे सिग्मा काय येतो, हा dx. सिग्मा काय येणार तुमचा dx. मग 26 मधून 9 गेले 17 राहतात. किती राहतात 70. यांची सुद्धा काय ऍडिशनल करायची आहे तुम्हाला. आता यांची काय करायची आहे तुम्हाला ऍडिशनल. मग आता ऍडिशनल करण्यासाठी बघा यांची ऍडिशनल येणार, मी सांगतो तुम्हाला विद्यार्थी, 203 सिग्मा dx स्क्वेअर. यांची ऍडिशनल करायची. सिग्मा dx ची काय करायची आहे तुम्हाला ऍडिशनल. n इज इक्वल टू 9. नंतर मग 5 4 9 9 ना 3 9 3 12 30 40 15, हे 15 मायनस. आता 6 आणि 4 10 होतात, हे 10 मायनस म्हणजे 5, म्हणजे तुमचा सिग्मा काय येणार dy स्क्वेअर येणार आहे 5. किती येणार आहे तो 5. हे मायनस होते ना, तर म्हणून हे मायनस तशी मायनसच करायची असते तुम्हाला संख्या. प्लसच्या मोठ्या संख्या असेल, लहान संख्या खाली दाखवायची. त्यानंतर यांची ऍडिशनल dy स्क्वेअरची ऍडिशनल. ही ऍडिशनल येणार आहे 0 101 सिग्मा dy स्क्वेअर. आणि आता सिग्मा dx dy dx किंवा dx dy यांची ऍडिशनल 136. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा सांगतो, x म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स, dx संख्या ह्या स्मॉल लहान घेतलेल्या होत्या आपण कमी याच्यामध्ये. यांच्या प्लसची बेरीज का आलेली आहे, सगळ्यात जास्त आलेली आहे. मग हे प्लस मधून हे 9 संख्या ही काय करायची आहे मायनस. सिग्मा dx 26 मधून 9 गेले 17 राहतात. त्यानंतर dx स्क्वेअरची पूर्ण ऍडिशनल
म्हणजे प्लस ऍडिशनल करायची 203 येणार सिग्मा dx स्क्वेअर आणि n y म्हणजे n 9 आहेत म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत त्या 1 2 3 4 5 6 7 8 9. त्यानंतर ही संख्या बघा प्लसची संख्या जास्त 15 आहे आणि मायनसची संख्या कमी आहे 10. हे मायनस करायचे 15 मधून 10 गेले 5 राहतात. dx स्क्वेअर यांच्या मायनस मायनस निघून गेले. या सगळ्यांची ॲडिशनल dy स्क्वेअरची ॲडिशनल 101 आणि dx dy ची ॲडिशनल बघा त्यांची ॲडिशनल 136 आणि dx dy हा कसा काढत असतात. dx dy काढण्यासाठी या dx न या dy ला मल्टिप्लिकेशन करायचं. या दोघांना काय करायचं मल्टिप्लिकेशन. हे बघा 5 6 चा 30 3 3 चा 9 1 1 चा 1 0 2 1 चा 2 3 2 चा 6 5 3 चा 15 7 4 चा 28 9 5 चा 45 9 5 चा 45 बघा यांचा ॲडिशनल म्हणजे dx आणि dy ज्या संख्या तुम्ही चॉईस केलेला असेल त्यांचं मल्टिप्लिकेशन. त्यांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन. आता बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा r = सिग्मा dx dy. इथं पॉइंट द्यायचा n मायनस सिग्मा dx ब्रॅकेट इन ब्रॅकेट पुन्हा सिग्मा dy हा ब्रॅकेट अपॉन इन अंडर रूट पहिल्यामध्ये सिग्मा dx चा स्क्वेअर पॉइंट n मायनस सिग्मा dx ब्रॅकेटचा स्क्वेअर पुन्हा इन अंडर रूट दुसरं. आता इथं पॉइंट का बरं x लिहिला तुम्ही असा म्हणजे गुणाकार मल्टिप्लिकेशन चिन्ह दिलं तर ते x दिसते म्हणून इथं हे पॉइंट देत असतात. संख्यांमध्ये मल्टिप्लिकेशन घ्यावं लागते. कशामध्ये मल्टिप्लिकेशन घ्यावं लागते तुम्हाला संख्यांमध्ये. हा बघा आता सिग्मा काय करायचं तुम्हाला सिग्मा dy स्क्वेअर पॉइंट n मायनस सिग्मा dy याचा स्क्वेअर इंटू 100 वगैरे नाही मग r = सिग्मा dx dy किती आलेला आपला 136 इंटू 9 मायनस ब्रॅकेट मध्ये dx किती आहे सिग्मा dx. हे बघा हा सिग्मा dx हा 17 ब्रॅकेट कंप्लीट सिग्मा dy किती आहे तुमचा 5 हा 5. आता पहिल्या सुरुवातीला इन अंडर रूट सिग्मा dx स्क्वेअर 203 इंटू 9 मायनस बघा आता आपण इथं मल्टिप्लिकेशनचं चिन्ह दाखवलेलं आहे. त्यानंतर 70 याचा स्क्वेअर पुन्हा इन अंडर रूट ती संख्या खाली उतरून द्यायची काहीच टेन्शन नाही. dy चा स्क्वेअर किती आहे 101 इंटू 9 मायनस सिग्मा आता dy चा स्क्वेअर 5 किती आहे तो 5 याचा स्क्वेअर म्हणजे r = 136 इंटू 9 136 इंटू 9 करायचं किती येणार आहे 122 इंटू 17 इंटू 5 किती होतात 85 17 5 85 17 17 5 चा ते आलंच पाहिजे. 23 9 चा किती येतो 23 9 चा 1827 इंटू नाही मायनसचं चिन्ह आहे हे मायनस 70 चा स्क्वेअर 270 त्याचा स्क्वेअर 17 16 त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आता 101 चा 9009 मायनस 5 चा 25 स्क्वेअर केला आपण त्याचा. या दोघांचा मल्टिप्लिकेशन केलं इथं लिहिलं याचा स्क्वेअर केला हा स्क्वेअर दाखवला या दोघांचा मल्टिप्लिकेशन आणि 5 चा स्क्वेअर. आता मायनस करा त्या संख्या काय करायचे तुम्हाला मायनस r = ह्या संख्या काय करायच्या आता मायनस हे मायनसचं चिन्ह मायनस 1139 म्हणजे 1224 मधून मायनस 85 1139. आता ही संख्या मायनस केला पहिल्या इन अंडर रूट मध्ये 1538 इन अंडर रूट दुसरा 884
झालं. आर इज इक्वल टू आता 1139 त्याला डिवायडेशन, याला स्क्वेअर रूट मधून काय करायचं, बाहेर काढायचं. काय करायचं, बाहेर काढायचं. ती संख्या कॅल्सीवरती प्रेस करायची आणि स्क्वेअर रूटचं चिन्ह दिलेलं आहे, त्या स्क्वेअर रूटचं चिन्ह दाखवायचं तुम्ही. ती येणार आहे 39.22 इंटू 2973. आणि तुम्ही जे दुसरी संख्या चॉईस केली असेल विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा हीच संख्या येणार आहे संपूर्ण. पाहून घ्यायचा, नाही तर कोणती सगळ्यात स्मॉल संख्या चॉईस करायची आणि मायनस करायचं. 1139 त्याला डिवायडेशन, यांचं मल्टिप्लिकेशन करा 1166.01 आणि तो आर इज इक्वल टू येणार आहे तुमचा 0.98. यांचा डिवायडेशन केल्यानंतर तो 0 येणार आहे. आर इज इक्वल टू 0.98. म्हणजेच हे आलेला तुमचा हाय डिग्रीमध्ये. कशामध्ये दाखवायचं आहे तुम्हाला, हाय डिग्रीमध्ये. 15च्या वरती असेल तर हाय डिग्री लिहायचं, 15च्या खाली असेल तर लो डिग्री, आणि खूप जास्त 25च्या खाली आन्सर आलेला असेल तर लो डिग्री म्हणून दाखवून द्यायचं. फक्त लो डिग्री, हाय डिग्री ऑफ पॉझिटिव्ह. मग आता पुढच्या लेक्चरला वगैरे मी अजून सांगून देणार तुम्हाला, काहीच हरकत नाही. परंतु या पद्धतीमध्ये तुम्हाला अगर स्क्रीनशॉट काढायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, काढून घ्या. क्वेश्चन क्रमांक 5ला मोस्ट IMP गणित आहे हे. येणार म्हणजे येणारच, याच पद्धतीमध्ये तुम्ही सोडवायचा. काढला विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट, एकदम बेस्ट. क्वेश्चन क्रमांक 5ला 8 मार्काला गणित येणार आहे. 4 मार्काला एवढाच फॉर्म्युला येऊ शकतो. हा फॉर्म्युला लर्न करून घेणे. फॉर्म्युला जो मी लिहून दिलेला दिसत नसेल तर झूम करून घ्या, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. एकदम बेस्ट ऑफ लक. जय हिंद, जय महाराष्ट्र.